हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मी कुठेही जाणार नाही, मी खूप थकले आहे, असे म्हणत ऐश्वर्या अर्जुनचा हात सोडवते. चल ना, मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे, अर्जुन तिला म्हणतो. इथेच बोल ना, ऐश्वर्या उत्तर देते. ही किती नखरे करते, अर्जुन मनातल्या मनात पुटपुटतो. चल ना प्लीज, अर्जुन पुन्हा विनवतो. काय आहे, ऐश्वर्या विचारते. तू वहिनींना गिफ्ट दिलंस ना, अर्जुन विचारतो. हो दिलं, ऐश्वर्या शांतपणे उत्तर देते. त्यांच्या हातातच दिलंस ना, अर्जुन खात्री करून घेऊन येतो. हो हो, ऐश्वर्या म्हणते. मग त्यांनी काही म्हटलं का, अर्जुन विचारतो. नाही, ऐश्वर्या म्हणते. काहीच नाही म्हणाल्या. गिफ्ट दिल्यावर तरी काहीतरी म्हटलंच असणार ना, अर्जुन पुन्हा विचारतो. नाही, त्यांनी काहीच म्हटलं नाही, पण मी त्यांना एवढंच सांगितलं की गिफ्ट पाहिल्यावर भावाला फोन करून नक्की कळवा, ऐश्वर्या सांगते. मग त्यांनी काय उत्तर दिलं, अर्जुन विचारतो. त्यांनी काहीच नाही म्हटलं, पण त्यांच्या मैत्रिणीने सांगितलं की त्या फोन करतील, ऐश्वर्या म्हणते. म्हणजे त्या फोन करतील, अर्जुन म्हणतो. नाही, मला तसं वाटत नाही, ऐश्वर्या उत्तर देते. का का वाटत नाही, अर्जुन आश्चर्याने विचारतो. मला वाटतं वहिनी नाराज आहेत, त्यामुळे कदाचित फोन करणार नाहीत, ऐश्वर्या म्हणते. नाराज का, आणि तुला कोणी सांगितलं की त्या नाराज आहेत, अर्जुन विचारतो. कोणी सांगितलं नाही, पण मला तसं वाटतं, कारण जे काही झालं त्यानंतर, ऐश्वर्या थांबते. काय झालं, अर्जुन विचारतो. आजीबुवा, ऐश्वर्या हळूच म्हणते. हे भगवान, आजीबुवांनी मिक्षाजींना काही बोललं का, अर्जुन काळजीने विचारतो. तुम्हाला तर आजीबुवांचा स्वभाव माहीतच आहे, ऐश्वर्या म्हणते. काय बोलल्या त्या मिक्षाजींना, अर्जुन विचारतो. खूप काही. हिचं नाक वाकडं आहे, मला तर ही सुंदर वाटलीच नाही, अर्जुनसाठी हीच मुलगी सापडली का, असं बरंच काही. असं म्हणत ऐश्वर्या आजीबुवांची नक्कल करते. काय, अर्जुन हादरतो. आणखीनही खूप काही, ऐश्वर्या म्हणते. मला तर वाटतं मिक्षाजी गिफ्ट उघडतील सुद्धा की नाही, याची खात्री नाही, अर्जुन निराशेने म्हणतो. असं काही होत नाही, डोंट वरी, ऐश्वर्या त्याला धीर देते. बरं, मी निघते, खूप थकले आहे, असं म्हणत ऐश्वर्या निघून जाते. या आजीबुवा पण ना, इतकी नकारात्मकता का पसरवतात कळतच नाही, देव जाणे. मिशाजी काय विचार करत असतील, अर्जुन मनातल्या मनात विचार करतो. चल, आता तरी गिफ्ट उघड, मला पण पाहायचं आहे, जान्हवी मिशाला म्हणते. माझ्यापेक्षा जास्त उत्सुक तूच दिसतेस, मिशा हसत म्हणते. उघड ना प्लीज, इट्स सो रोमॅन्टिक, जान्हवी आग्रह करते. हो हो, उघडते, असं म्हणत मिशा बॉक्स उघडते. आत लाल रंगाच्या बांगड्या असतात. आणि त्यानंतर ओ, साईज चेक कर, बसतात की नाही बघ, जान्हवी म्हणते. हो म्हणत मिशा बांगड्या घालते. त्या अगदी तिच्या साईजच्या निघतात. वा, जिजूला तुझं साईज कसं काय माहिती होतं, ओ हो, जिजू तर खूपच रोमॅन्टिक आहेत, जान्हवी चेष्टेने म्हणते. मिशा लाजते. हे काय आहे, जान्हवी बॉक्समधील कागद पाहत विचारते. माहीत नाही, मिशा म्हणते. जिजूंनी बिल पण पाठवलंय का, जान्हवी हसत विचारते. आणि त्यानंतर जान्हवी कागद उघडते. अरे, हे तर पत्र आहे. ओ हो, जिजू तर, असे म्हणत ती मिशाकडे पाहते. जानू, प्लीज प्लीज मला वाचून दाखव, दाखव ना, मिशा लाजत म्हणते. पैसे दे, जान्हवी तिला चिडवत म्हणते. अगं नको ना प्लीज, सगळे उठतील, मिशा घाबरून म्हणते. ठीक आहे, वाचते, जान्हवी म्हणते. तर ऐका मिशाजी, असं म्हणत आहे म्हणत जान्हवी पत्र वाचायला सुरुवात करते. प्रिय मिशाजी, मी कित्येक दिवसांपासून विचार करत होतो की तुमच्यासाठी काय गिफ्ट घ्यावं, पण काही सुचत नव्हतं. शेवटी या बांगड्याच घ्याव्यात असं वाटलं, म्हणून त्या घेतल्या. कदाचित तुम्हाला आवडतील, नक्की घालून पहा, आणि कशा वाटल्या तेही मला सांगा. आता फारसा वेळ उरलेला नाही, प्रत्येक क्षण माझ्यासाठी तासासारखा जात आहे. लवकरच तुम्ही माझ्याजवळ असाल, हे विचार करून मी स्वतःला समजावतो.
माझी खोली म्हणजे आपली खोली केव्हापासून तुमची वाट पाहते आहे. लवकर या आणि माझं ओस पडलेलं आयुष्य रंगीबेरंगी करा. आता फक्त एकच इच्छा आहे, तुम्हाला लाल जोडीमध्ये पाहण्याची. आपला अर्जुन. जान्हवीने संपूर्ण पत्र वाचून काढले. ओ जीजू तर तुझ्यावर पूर्णपणे फिदा झालेले दिसतात, असं म्हणत जान्हवीने मिशाला हलकसं खांद्याने ढकललं. काहीही बोलू नकोस, मिशा लाजून म्हणाली. तिचे गाल लाल झाले होते. चल, त्यांना फोन करून सांग तरी की तुला त्यांचं गिफ्ट कसं वाटलं, असं म्हणत जान्हवीने फोन हातात घेतला. नको, मिशाने तिला थांबवलं. का? जान्हवीनं विचारलं. कोणीतरी पाहिलं तर? मिशा कुजबुजली. अगं कोणीच पाहणार नाही, सगळे झोपले आहेत. या रूममध्ये फक्त आपण दोघीच आहोत. दरवाजाही बंद आहे. मग कोण पाहणार? जान्हवी ठामपणे म्हणाली. पण खूप उशीर झाला आहे, आत्ता नको, उद्या बोलू. मिशा अजूनही नकार देत होती. उद्या तर सगळे आजूबाजूला असतील आणि इतकाही उशीर नाही झालेला. फक्त 8च वाजले आहेत, जान्हवी म्हणाली. नाही जानू. त्यानंतर मिशा बोलत असतानाच जान्हवीने फोन लावला. त्यावेळी अर्जुन बाल्कनीत उदासपणे उभा होता. त्याचा मूड फारच खराब होता. तेवढ्यात त्याचा फोन वाजला. त्याने खिशातून फोन काढला. मिशाचा फोन असेल अशी त्याला अजिबात अपेक्षा नव्हती. स्क्रीनवर जान्हवीचं नाव दिसताच त्याच्या चेहऱ्यावर हसू आलं आणि त्याने क्षणाचाही विलंब न करता फोन उचलला. हॅलो जीजू, जान्हवी खोडकरपणे म्हणाली. हो जान्हवीजी, अर्जुन हसत म्हणाला. आपल्याला मिशाशी बोलायचं तर नाही ना? जान्हवी मुद्दाम छेडत म्हणाली. आपण जर थोडीशी मेहरबानी केली तर? अर्जुन म्हणाला. अच्छा तसं आहे का? मी तर तयार आहे, पण मिशालाच तुमच्याशी बोलायचंच नाहीये. जान्हवी त्याला अजून छेडू लागली. हे ऐकताच मिशाने जान्हवीला हलकसं मारत फोन हातातून हिसकावून घेतला. अगं काहीही नाही, काहीही बोलू नकोस, ती कुजबुजली. मिशाजी, अर्जुनचा आवाज आला. हो, मिशा लाजच उत्तरली. तुम्ही गिफ्ट पाहिलंत का? अर्जुनने विचारलं. आणि त्यानंतर हो, मिशा लाजतच म्हणाली. मग कसं वाटलं तुम्हाला? अर्जुनने पुन्हा विचारलं. खूप छान आहे आणि माझ्या साईजचंही आहे. तुम्हाला कसं कळलं? मिशाने आश्चर्याने विचारलं. बॉम्बेमध्ये मी तुमचा हात धरला होता ना, तेव्हाच अंदाज आला. अर्जुन हसत म्हणाला. मिशा अजूनच लाजली. दरवाजाजवळ जान्हवी कान लावून उभी होती. कोणी आलं तर लगेच मिशाला इशारा करता यावा म्हणून. तुम्ही माझ्यावर रागवलेले आहात का? अर्जुनने हळूच विचारलं. नाही, नाही रे, असं काय विचारताय? मी तुमच्यावर का रागवेन? मिशा म्हणाली. ऐश्वर्या सांगत होती की दादीबुवांनी. अर्जुन बोलत होता. काही नाही, मला समजते. आय अंडरस्टँड, मिशा शांतपणे म्हणाली. मिशाजी, तुम्ही खरंच खूप समजूतदार आहात. थँक्यू सो मच माझ्या आयुष्यात येण्यासाठी. तुम्ही खूप चांगले आहात. मला खरंच खूप वाईट वाटलं ते ऐकून. आय एम रिअली सॉरी. अर्जुन मनापासून म्हणाला. काहीही हरकत नाही. तुम्ही जास्त विचार करू नका. यात तुमची काहीच चूक नाही, मिशा समजावून म्हणाली. बुवाजींच्या बोलण्याला मनावर घेऊ नका. त्यांना तशी सवयच आहे. माझ्या मते तर तुम्ही या जगातील सगळ्यात सुंदर मुलगी आहात आणि तुम्ही मला मिळालात हे माझं भाग्य आहे. अर्जुन तिची मनापासून प्रशंसा करत म्हणाला. तुम्ही सुद्धा खूप. मिशा अजून बोलणारच होती, तेवढ्यात जान्हवी धावत येत बेडवर आली. मिशा कुणीतरी येते. ती घाईघाईने कुजबुजली. अर्जुनची बाय, असं म्हणत मिशाने पटकन फोन कट केला. दोघीही चादर ओढून झोपल्यासारख्या पडल्या. अरे, मिशाजींचं बोलणं पूर्ण तरी होऊ द्यायला हवं होतं. आता कोणी येणार होतं का? 2 मिनिटं थांबू शकत नव्हता का? अर्जुन उदास झाला. तेवढ्यात सुनीताजी खोलीत आल्या आणि काही सामान ठेवू लागल्या. त्या मिशाजवळ आल्या. तिच्या डोक्यावरून हात फिरवला. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्या शांतपणे बाहेर गेल्या.
देवाचं लाख लाख आभार. काकींना काही संशय आला नाही. सुनीताजी गेल्यावर जान्हवीने सुटकेचा श्वास घेतला. हो, मीही घाबरले होते. मीशा म्हणाली, चल आता सांग, जिजू काय म्हणत होते? जान्हवीनं उत्सुकतेने विचारलं. काही नाही, फक्त सॉरी म्हणत होते. मीशाने उत्तर दिलं. सॉरी का? जान्हवीने प्रश्न केला. त्यांच्या बुवाने जे काही बोललं त्यासाठी, मीशाने सांगितलं. ओ, म्हणजे त्यांच्यापर्यंत बातमी पोहोचली तर? जान्हवी म्हणाली. हो, मीशा मान हलवून म्हणाली. छान आहे बाई, तुझी लाईफ तर सेट आहे. जान्हवी हसत म्हणाली. माझी सोड, तू तुझी सांग. मीशाने चेष्टेने विचारलं. काय? जान्हवी आश्चर्याने म्हणाली. कोणीतरी असेलच ना, जो मॅडमला आवडतो. मीशा म्हणाली. नाही रे, आत्तापर्यंत तरी कोणीच नाही. जान्हवी म्हणाली. अच्छा, मग तुझा बॉस? मीशाने डोळा मारत विचारलं. कोण? तुझं डोकं फिरलंय का? जान्हवी चिडून म्हणाली. आणि त्यानंतर, अगं दिवसभर तू त्याच्याबद्दल तर बोलत असतेस. मीशा हसत म्हणाली. हो, कारण तो खडूस आहे. सतत माझा छळ करतो, माझं डोकं खातो. जान्हवी कुरकुरली. पण तूच सांगितलं होतंस ना, तू स्विमिंग पूलमध्ये पडलीस तेव्हा त्याने तुला वाचवलं होतं. मीशा आठवण करून देत म्हणाली. हो, वाचवलं होतं, पण त्याचा असा काही अर्थ? जान्हवी म्हणू लागली. जान्हवी, त्या गुंडांपासूनही तर त्यानेच तुला वाचवलं होतं. मीशा हसत म्हणाली. हो, त्याने मला वाचवलं होतं, पण गंमत म्हणजे मी जेव्हा त्यांच्यासोबत असते तेव्हाच माझ्यासोबत काहीतरी उलटसुलट घडतं. जान्हवी मीशाशी बोलताना म्हणाली. मला तसं वाटत नाही. इतके लोक तिथे होते तरीही तोच का धावून आला तुला वाचवायला? मीशाने शांतपणे विचारलं. काहीही बोलू नकोस, जान्हवी थोडी वैतागून म्हणाली. अगं, पण मला ते योग्यच वाटतं. तो तुझी मदत करतो, तुझी काळजी घेतो. मीशा हसत म्हणाली. तुझं डोकं फिरलंय का? जान्हवी म्हणाली. जरा विचार करून बघ ना, मीशा उत्तरली. अजिबात नाही. आणि तसंही आमच्यात काहीच जुळत नाही. त्यांचं स्टेटस खूप मोठं आहे आणि मी तर. जान्हवी अर्ध्यातच थांबली. अगं वेडाबाई, प्रेम स्टेटस पाहत नाही. प्रेम तर आपोआप होतं. मीशा म्हणाली. अच्छा, म्हणजे तुला झालंय वाटतं? जान्हवीनं डोळे वटारले. कदाचित झालंय, आणि मी तुझ्यासारखी नाहीये, जी मान्यच करत नाही. मीशा हसत म्हणाली. काय? काहीही. मला जेव्हा होईल तेव्हा मी स्वतःच सांगेन. जान्हवी ठामपणे म्हणाली. पण त्याला तुझ्यावर प्रेम आहे का? मीशाने थेट प्रश्न केला. काय? आज तुला काय झालंय? जान्हवी चिडली. तूच तर म्हणत होतीस ना, तो खूप खडूस आहे म्हणून. मीशा आठवण करून देते. हो, आहे तो खडूस, जान्हवी म्हणाली. त्याला कुणाची नावंही लक्षात राहत नाहीत. पण गंमत म्हणजे तुझं नाव मात्र त्याला आठवतं. आणि तो नेहमी तुझी मदतही करतो. त्यामुळे कदाचित त्याच्या मनात तुझ्यासाठी काहीतरी असेल. अच्छा, आणि त्याला मीच मिळाली, जान्हवी उपरोधिकपणे म्हणाली. अगं, प्रेम दिसणं पाहून होत नाही, आणि प्रेम आंधळं असतं माझ्या जानू, मीशा म्हणाली. नाही, अजिबात नाही. आता तर मी माझ्या जिजूंशी अजिबात बोलणार नाही. काय वेड्यासारख्या गोष्टी बोलतेस? जान्हवी वैतागली. ठीक आहे, ठीक आहे, राग कशाला? इतका विचित्र वाटतोय तर सोड त्याला, दुसरा कुणी बघू, मीशा म्हणाली. हो, विचित्र तर आहेच तो. तुला माहिती आहे का, त्याला झोपच येत नाही, जान्हवी म्हणाली. झोपच येत नाही? मीशाने आश्चर्याने विचारलं. नाही, जान्हवीनं मान हलवली. अजिबातच नाही. मीशा पुन्हा विचारते. का? मीशाने पुढचा प्रश्न केला. माहीत नाही, जान्हवी म्हणाली. मग तर विचार कर, तो ज्याला झोप येत नाही आणि तू जिची झोप उघडते, एकदम परफेक्ट जोडी आहे. मीशा खोडकरपणे म्हणाली. आता गप्प बस. जान्हवी म्हणाली. सॉरी सॉरी. एवढा खडूस आहे तर दुसराच कुणीतरी बघू, मीशा हसत म्हणाली. नाही ग, तो एवढा वाईटही नाही, जान्हवी हळूच म्हणाली. अच्छा, मग तू असं का बोलतेस? मीशाने विचारलं.
माहीत नाही, पण तो स्वतःला जसा दाखवतो ना, तसा तो खरं तर नाहीये. जितका वाईट दाखवतो, तितका तो नसतो. पण कधी-कधी एकदम उलट रूप दिसतं. एका क्षणी वाटतं किती चांगला आहे आणि दुसऱ्या क्षणी वाटतं याच्या इतकं वाईट कोणीच नाही. खूपच कॉम्प्लिकेटेड आहे तो. समजणं खूप अवघड आहे. जान्हवी म्हणाली. चल सोड त्याला. मीशा म्हणाली. दोघी मैत्रिणी रात्री उशिरापर्यंत गप्पा मारत होत्या. त्यामुळे दोघींनाही झोपायला उशीर झाला होता. तरीही मीशा सकाळी उठून अंघोळ करून तयार झाली होती. पण जान्हवी अजूनही गाढ झोपेत होती. जानू, आता उठ तरी. जानू, मीशा तिला हलवत म्हणाली. काय गं, झोपू दे ना. जान्हवी पुटपुटली. अगं, आधीच उशीर झालाय, मीशा म्हणाली. काय उशीर झालाय? जान्हवी झोपेतच म्हणाली. चल उठ आता. काल तूच मला उशिरापर्यंत जागं ठेवलंस, मीशा म्हणाली. मग मला थँक्स म्हणायला हवं तुला, जान्हवी हसत म्हणाली. काय? मीशा आश्चर्याने म्हणाली. हो ना, मी तुला ट्रेनिंग देते. लग्नानंतर उपयोगी पडेल, जान्हवी मिश्किलपणे म्हणाली. जानू, गप्प बस आणि उठ आता. सकाळी सकाळी सुरू होतेस, मीशा म्हणाली. 5 मिनिटं, फक्त 5, जान्हवी म्हणाली. ठीक आहे, पण नक्की उठ, मीशा म्हणाली. इतक्यात दरवाजावर टकटक झाली. मीशाने जाऊन दरवाजा उघडला. समोर कार्तिक उभा होता. चहा, चहा, कार्तिकने हातातला कप पुढे करत म्हणाला. तू कशाला आणलास? मीशाने विचारलं. वाटलं माझी बहीण अजून काही दिवसांची पाहुणी आहे. नंतर कोण देणार तिला बेडवर चहा? आत्ताच मजा करून घे. पुढे तुला सगळ्यांसाठी चहा घेऊन जायचे. कार्तिक हसत म्हणाला. अच्छा, म्हणजे मला टोमणे मारायला आलास? मीशा म्हणाली. नाही नाही, मी तर माझ्या लाडक्या बहिणीसाठी चहा आणलाय, कार्तिक म्हणाला. मला विश्वासच बसत नाही. आज इतकं गोड का बोलतोयस? मीशाने संशयानं पाहिलं. राग करू नकोस. जास्त रागावलीस तर लग्नात छान दिसणार नाहीस, कार्तिक हसत म्हणाला. आणखी काही? मीशाने भुवया उंचावल्या. जानू अजून झोपली आहे का? कार्तिकने विचारलं. हो, मीशाने उत्तर दिलं. ठीक आहे, चहा पी, कार्तिक म्हणत तिथून निघून गेला. विक्रम गेल्या काही दिवसांपासून ऑफिसमध्ये फारसा दिसत नव्हता. त्याचं बहुतांश काम बाहेरूनच चालू होतं. तो आपल्या टीमसोबत बाहेरूनच सगळं मॅनेज करत होता. ही जान्हवी कुठे आहे? कालही दिसली नाही, आजही तिच्या जागेवर नाही. नक्की कुठे असेल? विक्रम ऑफिसमध्ये इकडे तिकडे नजर फिरवत विचार करत होता. तो पाहत राहतो, पण ती त्याला कुठेच दिसत नाही. लंच टाईम झाला आहे तरीही विक्रमला जान्हवी सापडत नव्हती. ही मुलगी आहे तरी कुठे? सरांसोबतच तर नाही ना? शक्य आहे असा विचार त्याच्या मनात येतो. विक्रमने पूर्ण ऑफिस पालथं घातलं, पण जान्हवी कुठेच नव्हती. आज राजवीरसुद्धा ऑफिसमध्ये आला नव्हता. त्याची मीटिंग साईटवरच होती. हॅलो राज, नाईस टू मीट यू अगेन, नताशा राजवीरला म्हणते. राजवीर तिच्या बोलण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो. जान्हवी कुठे आहे? लकी राजवीरला विचारतो. लकीने असं विचारताच राजवीर आणि नताशा दोघेही त्याच्याकडे रोखून पाहतात. अरे, तुम्ही दोघं मला असं का बघताय? जणू आत्ता खाऊन टाकाल, लकी हसत म्हणतो. मी फक्त एवढंच विचारलं कारण जान्हवी मिस्टर राजवीरची सेक्रेटरी आहे, तर ती सोबत यायलाच हवी होती. राजवीर त्याच्याकडे रोखून पाहतो आणि काहीतरी बोलायला लागतो. तर हे म्हणजे तुम्ही सांगितलंच नाही ना मिस्टर राजवीर? लकी पुन्हा विचारतो. नताशा आणि राजवीर दोघेही पुन्हा त्याच्याकडे कटाक्ष टाकतात. नाही म्हणजे तुम्हीच सांगितलं असतं ना की जान्हवी का नाही आली? लकी पुन्हा म्हणतो. तुम्ही इथे कामासाठी आला आहात की जान्हवीला भेटायला?
त्यानंतर राजवीर रागात लकीला विचारतो, जान्हवीला भेटायला. लकी नकळत खरं बोलून जातो. राजवीर भुवया उंचावून त्याच्याकडे रागाने पाहतो. रागामुळे त्याच्या मुठी आवळल्या जातात. नाही, माझा अर्थ तो नव्हता. तुम्ही मला पूर्ण बोलूच दिलं नाही. लगेच तापलात. लकी स्वतःला सावरत म्हणतो, कामाबद्दल बोलूया. राजवीर चिडून म्हणतो, आता गप्प बस. समजलं ना. नताशा डोळे वाटारत लकीला म्हणते, काय फालतू कामासाठी मला इथे आणलं आहे. लकी मनातच पुटपुटतो. राजवीर आणि मिस्टर मेहता यांनी लकी आणि नताशासोबत बराच वेळ पुढील कामावर चर्चा केली. नताशा आणि लकीसोबत त्यांची टेक्निकल टीमही होती. प्रत्यक्षात त्या दोघांनाही फारसा इंटरेस्ट नव्हता. लकी पूर्णपणे कंटाळला होता आणि विचार करत होता की आपण इथे आलोच कशाला. आणि नताशा मात्र राजवीरकडे पाहण्यातच गुंग होती. लवकरच इथे काम सुरू होईल. ऑन पेपर सगळं प्लॅन रेडी आहे. आता फक्त इम्प्लिमेंटेशन बाकी आहे. मिस्टर मेहता नताशा सांगतात. हो राज, आता आपण दोघेच एकत्र काम पाहणार आहोत. नानू लंडनला परत गेले आहेत. ते फक्त कधीतरी इन्स्पेक्शनसाठी येतील. नताशा राजवीरला म्हणते. काय? लकी आश्चर्याने उद्गारतो. गप्प बस. नताशा त्याला थांबवते. राज, माझ्यासाठीही तुमच्या ऑफिसमध्ये एकच केबिन अरेंज करा. म्हणजे आपल्याला एकत्र काम करायला सोपं जाईल. नताशा म्हणते. ऑन पेपर सगळं पूर्ण झालं आहे. आता काही उरलेलं नाहीये. उरलेलं काम तुम्ही दोघं साईटवर येऊन चेक करत राहू शकता. राजवीर थंडपणे उत्तर देतो. काही अडचण असेल तर तुम्ही मला कधीही कॉन्टॅक्ट करू शकता. मी नेहमी अवेलेबल आहे. मिस्टर मेहता राजवीरची बाजू सांभाळत म्हणाला. हो. नताशा नाराजीने तोंड वाकडं करते. राजवीर तिथून निघून आपल्या ऑफिसकडे परत जातो. काय आहे हे सगळं? मला इथे कंटाळवायला घेऊन आलीस का? लकी नताशाला म्हणतो. गप्प बस. नताशा चिडून म्हणते. आणि त्यावेळी काय गप्प बस? लकी वैतागून विचारतो. तू कुठल्याच कामाचा नाहीस. नताशा टोमणा मारते. मग मला इथे आणलंच का? लकी विचारतो. आणि त्यानंतर अरे, ती मुलगी ऑफिसमध्येच असेल. नंतर भेटशील तिला. नताशा म्हणते. पण लक्षात ठेव, तिला राजपासून दूर ठेवायचं आहे. तेच तर मला स्वतःलाही हवं आहे. माझ्या जान्हवीला त्या माणसापासून दूर ठेवायचं आहे. लकी तोंड वाकडं करत म्हणतो. तू कायम असाच बडबड करत राहतोस का? आणि त्यावेळी नताशा रागाने डोळे वटारत म्हणते. ठीक आहे, ते सोड. पण त्याने तर स्पष्ट नकार देऊन निघून गेला. आता पुढे काय करणार? लकी नताशाला विचारतो. ते तुम्ही माझ्यावर सोडा. मी स्वतः पाहते. काही ना काही कारण काढून मी त्यांच्या ऑफिसपर्यंत जाईन. नताशा लकीला म्हणाली. ओके. लकीने मान हलवली. राजवीर आपल्या ऑफिसमध्ये पोहोचला होता. जान्हवी सरांसोबतही आली नाही. कुठे आहे ही मुलगी? कुठे आजारी तर नाही ना? आज घरी जाऊनच पाहतो. ऑफिसमध्ये का नाही आली? विक्रम राजवीरसोबत जान्हवी दिसली नाही म्हणून मनातच विचार करू लागला. डोकं खूप दुखायला लागलं आहे. या लोकांना अजून किती काळ सहन करावं लागणार आहे कोण जाणे. मिस्टर खुराना स्वतः लंडनला जाणार आणि मला इथं यांच्यासोबत अडकून गेले. आणि ही मिस जान्हवीसुद्धा कधी येणार आहे देव जाणे. कॉल करूनच पाहतो. असं म्हणत राजवीरने जान्हवीला फोन लावला. इकडे जान्हवी आणि मिशा फोनवरच फोटो काढत होत्या. तेवढ्यात जान्हवीचा फोन वाजला आणि तिने स्क्रीनकडे पाहिलं. हे मला कॉल करतायत? तो स्वतःशीच पुटपुटली. कोणाचा फोन आहे? मिशाने विचारलं. खडूसचा. जान्हवीनं उत्तर दिलं. काय?
मीशा थोडी गोंधळून म्हणाली, अरे यार, माझ्या बॉसचा. जान्हवीनं स्पष्ट केलं. मग उचल ना. मीशा म्हणाली, नको. कुणी पाहिलं तर 10 प्रश्न विचारतील. जान्हवीनं नकार दिला. मग छतावर जाऊन उचल. काहीतरी महत्त्वाचं असेल. मीशाने सुचवलं. ठीक आहे. असं म्हणत जान्हवी छतावर गेली. पण तोपर्यंत फोन कट झाला होता. आता काय करू? पुन्हा कॉल करू की नको? ती विचारतच पडली होती. इकडे राजवीर चिडत म्हणाला, ही मिस जान्हवी एकदाच का फोन उचलत नाही? कधी फोन लागत नाही तर कधी उचलत नाही. त्याने पुन्हा एकदा फोन लावला. यावेळी जान्हवीने फोन उचलला. मी जान्हवी, तुम्ही कुठे आहात? राजवीर थेट विचारू लागला. मी तुम्हाला सांगितलं होतं ना की मी गावाला चालले आहे माझ्या मैत्रिणीच्या लग्नासाठी. विसरलात का? जान्हवी शांतपणे म्हणाली. आठवतंय मला. राजवीर म्हणाला. मग उगाच विचारता का? जान्हवीने प्रतिप्रश्न केला. तुमचा फोन का लागत नव्हता? ते विचारत होतो. राजवीर म्हणाला, अहो हो, इथे कधी कधी नेटवर्कची समस्या असते. जान्हवीनं कारण दिलं. असं कुठलं गाव आहे जिथे सिग्नलच येत नाही? जंगलात तर राहत नाहीत ना तुम्ही? राजवीर उपरोधिकपणे म्हणाला. काय? भांडण्यासाठीच फोन केलात का? ते सगळं सोडा, हे सांगा कॉल का केला होता? जान्हवी थेट मुद्द्यावर आली. काही नाही, फक्त कधी परत येणार आहात ते विचारायचं होतं. राजवीर म्हणाला. 4-5 दिवसात. जान्हवी म्हणाली. आणि त्यानंतर राजवीर म्हणाला, का? राजवीरने विचारलं. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की 1 आठवड्यासाठी जाणार आहे. जान्हवी म्हणाली. मिस जान्हवी, अशी कोणतं लग्न असतात जे आठवडाभर चालतात? राजवीर म्हणाला. अहो, आठवडा चालणं तर अगदी सामान्य आहे. जान्हवीनं उत्तर दिलं. लग्न तर काही तासात होतं ना? राजवीर म्हणाला. काय काहीही? लग्नात खूप साऱ्या विधी परंपरा असतात. तुम्हाला माहीत नाही का? जान्हवी चिडून म्हणाली. मला ते काही माहीत नाही. मला तुम्ही उद्या ऑफिसमध्ये हव्यात. राजवीर ठामपणे म्हणाला. हे काय बोलताय? मी आधीच तुम्हाला सांगितलं होतं. जान्हवी म्हणाली. मला काही ऐकायचं नाही. राजवीर कोणतीही गोष्ट मान्य करायला तयार नव्हता. मी येऊ शकत नाही, जान्हवी ठामपणे म्हणाली. मी जान्हवी, जर तुम्ही नाही आलात तर? राजवीर वाक्य पूर्ण करणार इतक्यातच जान्हवी त्याला थांबवत म्हणाली. तर काय, नोकरीवरून काढाल का? ते तर तुम्ही आधीच केलं आहे. आता तुमच्याकडे काही कारण उरलेलं नाही. जर नाही आला तर तुम्हाला ओव्हरटाईम करावा लागेल. राजवीर धमकीच्या सुरात म्हणाला. ठीक आहे, जान्हवी म्हणाली. कोणताही वाद न घालता जान्हवीने होकार दिला. नंतर तक्रार करू नका, राजवीर म्हणाला. आणि त्यानंतर नाही करणार. मी 1 आठवड्याचा ओव्हरटाईम करीन. जान्हवी शांतपणे म्हणाली. ठीक आहे. आता राजवीरकडे बोलण्यासाठी काहीच उरलं नव्हतं. अच्छा, एक गोष्ट सांगा. मी जाण्यापूर्वी जे सांगितलं होतं ते करताय ना? जान्हवीनं विचारलं. काय सांगितलं होतं? त्यानंतर राजवीरनं विचारलं. कॉफी न पिण्याचं आणि रात्री हळदीचं दूध पिण्याचं. जान्हवी म्हणाली. हो, करतोय. राजवीर म्हणाला. खरंच कॉफी पित नाहीत? जान्हवीने शंका घेतली. फक्त सकाळी एकदाच. राजवीर कबूल करत म्हणाला. ओके, गुड. मग काही फरक जाणवतोय का? जान्हवीनं विचारलं. नाही, राजवीर म्हणाला. थोडा सुद्धा नाही? जान्हवीनं पुन्हा विचारलं. नाही. राजवीर ठाम होता. असं कसं शक्य आहे? मी परत आल्यावर नीट तपासून पाहते, जान्हवी म्हणाली. हे ऐकताच राजवीरने रागात फोन कट केला.
जान्हवी तर यायला अजिबात तयारच नाही. कळतच नाही ही कुठली मदत आहे. बोलताना म्हणत होती की मदत करेन, पण मला वाटत नाही ती काहीही मदत करू शकेल. उगाचच तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवून मी तिला सुट्टी दिली. परत येऊ दे, मग तिला दाखवतोच. राजवीर रागाने खुर्चीवर जोरात हात आपटतो. दीदी, माझं तर मन होतं की जान्हवी आणि कार्तिक यांचाही साखरपुडा करून टाकावा. सुनीताजी आशाजींना म्हणतात. काही हरकत नाही सुनीता, तू काळजी करू नकोस. कार्तिक म्हणतोय ना, एकदा सिलेक्शन झालं की थेट लग्नच करू. आशाजी शांतपणे उत्तर देतात. ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर. सुनीताजी मान डोलावतात. आज मिशाच्या घरचे अर्जुनच्या घरी शगुन घालायला जाणार होते. मिशा, तू जिजूंसाठी काय देणार आहेस? जान्हवी विचारते. पण मी काय देऊ? मिशा विचारात पडते. काहीतरी तरी पाठवशीलच ना? त्यांनीही तर गिफ्ट पाठवलं होतं. जान्हवी म्हणते. पण मी बाहेरही जाऊ शकत नाही. मिशा म्हणते. तरी विचार कर ना, काय देणार आहेस? जान्हवी आग्रह करते. हो ना, काय द्यावं? मिशा गोंधळते. विचार कर. जान्हवी हसत म्हणते. स्वेटर देऊ का? मिशा विचारते. स्वेटर? जान्हवी आश्चर्याने पाहते. हो, मी स्वतःच्या हातांनी विणलेला आहे, मिशा सांगते. मग छानच आहे. त्याच्यासोबत लेटरही लिही, जान्हवी म्हणते. ठीक आहे, एवढं बोलून मिशा तिच्या खोलीत जाते. मिशा बराच वेळ खोलीत बसून अर्जुनसाठी पत्र लिहित होती. लिहून झालं का? तयार होऊन आलेली जान्हवी विचारते. हो, आत्ता पूर्ण झालंय, मिशा म्हणते. लवकर कर, आपल्याला निघायचंही आहे. जान्हवी आठवण करून देते. तूही येणार आहेस का? मिशा विचारते. हो, फार अवघडीनं आईला तयार केले. तुझं गिफ्ट मला द्यावंच लागणार आहे ना? जान्हवी हसते. गिफ्ट रॅप आणलंस ना? मिशा विचारते. हो, जान्हवी उत्तर देते. अरे वा, लेटर लिहायला सांगितलं होतं, पण तू तर पूर्ण कार्डच तयार केलं आहेस. एवढं सजवलेलं? जान्हवी चेष्टा करते. गप्प बस आणि पॅकिंगमध्ये मदत कर, मिशा म्हणते. हो हो, जान्हवी म्हणतात. गिफ्ट रॅप करण्यात मदत करते. थोड्याच वेळात मिशाचे घरचे अर्जुनच्या घरी पोहोचतात. अर्जुन लाल कुर्त्यात खूपच देखणा दिसत होता. अर्जुनच्या घरच्यांना त्यांचं स्वागत केलं. चहापाणी झाल्यावर सगळ्या रीतिरिवाजांना सुरुवात झाली. अर्जुनला शगुन घालण्यात आला. चांदीचं नाणं, फळ ठेवली गेली. सुनीताजींनी आरतीची थाळी घेऊन अर्जुनची आरती केली. त्याला टीका लावला. अर्जुनने सगळ्यांचे पाय पडून आशीर्वाद घेतले. जान्हवी बराच वेळ अर्जुन एकटा मिळेल याची वाट पाहत होती. पण अर्जुन सतत नातेवाईकांमध्येच गुंतलेला होता. हे जुजू कधी मोकळे होतील? आपल्याला जायची वेळ झाली आहे. गिफ्ट कसं देऊ? जान्हवी मनातच विचार करत बसली होती. तेवढ्या तिची नजर ऐश्वर्यावर पडली. हां, ऐश्वर्याला देऊया, ती जेजूंपर्यंत पोहोचवेल, जान्हवी स्वतःशीच म्हणते. ऐश्वर्या कार्तिकला शोधत होती. हॅलो कार्तिक, ती त्याला पाहून म्हणते. हॅलो. कार्तिक उत्तर देतो. काही हवं असेल तर नक्की सांगा, तुम्ही आमचे पाहुणे आहात, ऐश्वर्या आदराने बोलते. नक्की, कार्तिक म्हणतो. नाश्ता झाला ना? ऐश्वर्या विचारते. हो झाला, तो सांगतो. आणखी काही घ्याल? ती विचारते. नाही, कार्तिक म्हणतो. शरबत? ती पुन्हा विचारते. नको, तो म्हणतो. घ्या ना शरबत, ऐश्वर्या आग्रह करते. घ्यावंच लागेल बहुतेक, म्हणत ती वेटरला बोलावून जबरदस्ती त्याच्या हातात शरबत देते. कार्तिक नकार देत होता, पण ऐश्वर्या ऐकतच नव्हती. ऐश्वर्या, ऐश्वर्या, दुरून जान्हवी आवाज देते. हो, ऐश्वर्या वळते. तू इथे काय करतेस? चल, मला तुझं काम आहे, जान्हवी म्हणते. बोला, ऐश्वर्या विचारते. चल ना, जान्हवी तिचा हात धरून बाजूला घेऊन जाते. काही हवं असेल तर नक्की सांगा, लाजू नका, हे तुमचंच घर समजा. जाताना ऐश्वर्या कार्तिकला म्हणते. चल, जान्हवी तिला ओढत म्हणते. हे गिफ्ट जिजूंसाठी आहे. जान्हवी ऐश्वर्याच्या हातात गिफ्ट देते. भैयासाठी? पण तू का गिफ्ट आणलंस? ऐश्वर्या विचारते. मिशा येऊ शकली नाही म्हणून तिनं माझ्या हातून पाठवलंय, जान्हवी सांगते. ओ, भाभींनी पाठवलंय? ऐश्वर्या म्हणते. हो, तू जिजूंना दे ना, जान्हवी विनंती करते. तूच दे ना, ऐश्वर्या म्हणते. मी खूप वेळ प्रयत्न करत होते, पण जिजू फार बिझी होते.
जान्हवी सांगते, ठीक आहे मी देईन. ऐश्वर्या गिफ्ट घेते. लक्षात ठेवून दे हां. जान्हवी म्हणते, हो हो देईन, टेन्शन घेऊ नकोस. ऐश्वर्या हसते, आता आम्हाला परवानगी द्या. सुनीलजी विनोदजींना म्हणतात. सगळे परत निघाले. अर्जुन सगळ्यांना बाहेरपर्यंत सोडायला आला. जान्हवी त्याच्यासोबत चालत होती. जीजू, मेशानं तुमच्यासाठी गिफ्ट पाठवलं आहे, जान्हवी सांगते. मग द्या ना, अर्जुन म्हणतो. तुम्ही मोकळे नव्हता म्हणून मी ऐश्वर्याला दिलं आहे. तिच्याकडून घेऊन टाका. आणि हो, फोन करून नक्की सांगा कसं वाटलं ते, जान्हवी म्हणते. हो, पण कधी फोन करू, अर्जुन विचारतो. रात्री 8 वाजल्यानंतर, जान्हवी उत्तर देते. ठीक आहे, अर्जुन म्हणतो. सगळे निघून गेल्यावर अर्जुन ऐश्वर्याला शोधू लागतो. कुठे गेली ही, तो आजूबाजूला पाहत राहतो. ऐश्वर्या, जसं तिच्या नजरेत ऐश्वर्या पडली तसं अर्जुनने तिला हाक मारली. जी भाऊ, अर्जुनने पाहत ऐश्वर्या बोलली. मिशाजींनी माझ्यासाठी गिफ्ट पाठवलं होतं ना, अर्जुनने विचारलं. आणि त्यानंतर काय, ऐश्वर्या म्हणते. ऐश्वर्याला काहीच आठवेना. असं गिफ्ट, अगं गिफ्ट, अर्जुन तिला आठवण करून देत म्हणाला. हो हो हो, आठवताच ऐश्वर्या बोलली. हो हो, दे ना मग दे. अर्जुन गिफ्ट मागत होता. म्हणाला, अरे भाऊ, आधी खाऊ दे ना. ऐश्वर्या ताटाकडे पाहत म्हणाली, नंतर खा. अर्जुन म्हणाला, नाही, सकाळपासून नीट काही खाल्लेलं नाही, आधी मला खाऊ दे. ऐश्वर्या हट्टाने म्हणाली. इतकं कोण खातं, अर्जुन तिला टोमणा मारत म्हणाला. माझ्या खाण्यावर नजर लावू नकोस. ऐश्वर्या चिडून म्हणाली. बरं, गिफ्ट कुठे ठेवलंय ते सांग, मीच घेऊन येतो. आणि त्यानंतर अर्जुन म्हणाला, अरे देईन ना, शांत रहा, एवढी घाई कशाला, आधी खाऊ दे, ऐश्वर्या म्हणाली. इतक्यात एक मुलगी येऊन ऐश्वर्याला म्हणाली. ऐश्वर्या, तुझी आई तुला बोलावत आहे. कुठे? आणि त्यानंतर ऐश्वर्याने विचारलं. घरी. ती मुलगी म्हणाली, मी खाऊन येते. ऐश्वर्या म्हणाली, लवकर जा, त्या खूप रागात दिसतायत, मुलगी म्हणाली. आणि त्यानंतर, काय यार, या घरात नीट जेवूही देत नाहीत. एका हातात ताट आणि दुसऱ्या हातात लेहंगा सावरत ऐश्वर्या निघाली. कुठे चाललीस? आणि त्यानंतर अर्जुनने विचारलं. आई बोलावत आहे, घरी चालली आहे. ऐश्वर्या म्हणाली, माझं गिफ्ट तरी दे, अर्जुन म्हणाला. आणि त्यानंतर, काय भाऊ, किती सेल्फिश आहात तुम्ही, मला तिथे ओरडा पडणार आहे आणि तुम्हाला गिफ्टची पडली आहे, ऐश्वर्या चिडून म्हणाली. मग उलटसुलट काम करू नकोस, अर्जुन टोमणा मारत म्हणाला. तुम्हाला नंतर पाहते. डोळे वाटारत ऐश्वर्या निघून गेली. माझं गिफ्ट, अर्जुन ओरडला. स्वतः घेऊन जा, असं म्हणत ऐश्वर्या रागात तिथून निघून गेली. ऐशू, ऐशू, अर्जुन हाक मारत राहिला, पण ऐश्वर्याने ऐकलंच नाही. काय माहिती किती वेळ वाट पाहावी लागेल. आणि त्यानंतर अर्जुन वैतागून आपल्या खोलीत गेला. अर्जुनजींना गिफ्ट दिलत ना, मिशाने जान्हवीला विचारलं. हो, नाही, जान्हवीने गोंधळात उत्तर दिलं. काय म्हणजे नाही? आणि त्यानंतर मिशाने आश्चर्याने पाहिलं. म्हणजे अर्जुनजींना नाही दिलं, ऐश्वर्याला दिले. जान्हवी म्हणाली, का? आणि त्यानंतर मेशा आश्चर्याने विचारत होती, कारण ते मोकळेच नव्हते. जान्हवी म्हणाली, ठीक आहे. मेशा शांतपणे म्हणाली, आणि मी तिला सांगितलंय रात्री 8 वाजता फोन करून गिफ्ट कसं वाटलं ते नक्की सांगा. जान्हवी म्हणाली, मेशा मान हलवते. आज जीजू खूप हँडसम दिसत होते. त्यांचं घरही फार छान आहे, जान्हवी हसत म्हणाली. संध्याकाळ झाली होती. ही ऐश्वर्या मुद्दाम मला त्रास देते, अर्जुन वैतागला होता. काकी, ऐश्वर्या कुठे आहे? अर्जुनने तिच्या आईला विचारलं.
ती झोपली होती. आत्ताच कुठे उठवली आहे, येईलच. आई म्हणाल्या. इतक्यात ऐश्वर्या आली. चुपचाप माझं गिफ्ट दे, नाहीतर बरं होणार नाही. अर्जुन रागात म्हणाला. अरे धमकावता काय? जा, मी नाही देत. ऐश्वर्या म्हणाली. मी काकींना सांगतो. अर्जुन धमकी देत म्हणाला. जा ना, सांगा. थांबलात का? काय सांगणार आहात? कंबरेवर हात ठेवत ऐश्वर्या म्हणाली. ऐश्वर्या. अर्जुन बोट दाखवत म्हणाला. ताई, खूप भूक लागली आहे. काही खायला आहे का? आणि त्यानंतर असं म्हणत ऐश्वर्या स्वयंपाकघरात गेली. खीर खाशील? वीणाजींनी विचारलं. हो. त्यावेळी ऐश्वर्या आनंदाने मान हलवते. भुकेलीच आहे ही. अर्जुन मनातच म्हणाला. प्लीज सांगा ना, गिफ्ट कुठे आहे? अर्जुन विनवणी करू लागला. आधी इतका ॲटिट्यूड, आता काय झालं? आणि त्यावेळी ऐश्वर्या हसत म्हणाली. ठीक आहे, सोड. अर्जुन म्हणाला. आधी सॉरी बोला. ऐश्वर्या म्हणाली. सॉरी सॉरी, आता सांग. अर्जुन म्हणाला. थांबा, आधी खीर खाते. ऐश्वर्या म्हणाली. दोघं मिळून गिफ्ट शोधू लागले. बहुतेक भाभींच्या घरून आलेल्या गिफ्टमध्ये मिसळलं असावं. ऐश्वर्या म्हणाली. एक काम तरी नीट करता येत नाही का? अर्जुन चिडला. सॉरी ना. त्यानंतर ऐश्वर्या म्हणाली. मला फोनही करायचा आहे. अर्जुन म्हणाला. भाई, ताई, भाभींच्या घरचे गिफ्ट कुठे ठेवलेत? ऐश्वर्याने विचारलं. मोठ्या खोलीत. वीणाजी म्हणाल्या. थँक्स. आणि त्यावेळी असं म्हणत ऐश्वर्या अर्जुनला घेऊन गेली. मिळालं मिळालं, ऐश्वर्या आनंदाने म्हणाली. हेच ना? आणि त्यावेळी अर्जुनने विचारलं. हो, उघडून बघ. ऐश्वर्या म्हणाली. अर्जुन खोलीत येऊन गिफ्ट उघडतो. स्वेटर किती छान आहे. तो स्वेटर घालतो. आणि कार्डही किती सुंदर आहे. मिशाजी खरंच कमाल आहेत. अर्जुन कार्ड पाहत म्हणाला. यांनी पाठवलं आहे? तो पत्र वाचायला लागला. हा स्वेटर मी स्वतः माझ्या हाताने विणला आहे. तुमच्यासाठीच बनवला होता. लग्नानंतर देईन असं ठरवलं होतं, पण आत्ता पाठवत आहे. आवडला तर नक्की घालाल. मला खूप नशीबवान वाटतं की तुम्ही मला भेटलात. तुम्ही खूप चांगले आहात. तुमची होणारी पत्नी मिशा. आणि त्यानंतर अर्जुन स्वतःशीच पोटपोटला. मिशाजी, मला वाटतं मला तुमच्यावर प्रेम झालं आहे. आणि आता तर असंही वाटतं की तुम्हालाही. कधी आपण एक होणार आहोत, कधी या दुऱ्या संपणार. तो फोनकडे पाहत विचारात पडला. फोन करू की नको? खूप उशीर झाला आहे. 9 वाजायला आलेत. काहीच कळत नाही. इकडे जान्हवी मिशाला म्हणाली. अगं, जीजू अजून फोनच करत नाहीयेत. किती विचित्र आहे. राहू दे ग जानू, खूप उशीर झाला आहे. तूही झोप, मिशा म्हणाली. अजून थोडा वेळ थांबूया, जान्हवी आग्रह करत होती. तुला करायचं असेल तर कर, मी झोपते. मला खूप झोप येते, मिशा रागाने म्हणाली. मिशा, ऐक ना, त्यांच्या घरी खूप गेस्ट आलेत म्हणून उशीर झाला असेल. जान्हवी अर्जुनची बाजू घेत म्हणाली. काय बहाणे आहेत हे? 2 मिनिटंही लागत नाहीत फोन करायला. तू त्याची बाजू घेऊ नकोस, मिशा चिडून म्हणाली. ती जवळजवळ तासभर त्याच्या फोनची वाट पाहत होती. अरे, जान्हवी तिला शांत करायचा प्रयत्न करत होती. मला झोपू दे ना जानू, त्रास देऊ नकोस, असं म्हणत मिशा रागाने तोंड फुगवून चादर ओढून झोपली. तिकडे अर्जुन खूप विचार करून जान्हवीला फोन लावतो. आणि त्यानंतर मिशा, मिशा, जिजूंचा फोन आलाय, उठ ना. जान्हवी तिला उठवायचा प्रयत्न करते. त्यावेळी मला त्रास देऊ नको, असं म्हणत मिशा चादर तोंडावर ओढून घेते. हॅलो. अर्जुन फोन उचलताच म्हणाला. जी जिजू, बोला. जान्हवी म्हणाली. मिशाजींशी बोलून देता का? अर्जुनने विचारलं. नाही, नाही देऊ शकत, जान्हवी म्हणाली. का? का नाही? अर्जुन आश्चर्याने विचारतो.
मीशा झोपली आहे. जान्हवी शांतपणे उत्तर देते. झोपली आहे? काही हरकत नाही, उद्या बोलून द्या. अर्जुन म्हणतो. मला नाही वाटत ती तुमच्याशी बोलेल. जान्हवी म्हणाली. का? अर्जुन विचारतो. आणि त्यानंतर ती तुमच्यावर खूप नाराज आहे. जान्हवी स्पष्टपणे सांगते. का नाराज आहे? अर्जुन चिंतेत विचारतो. तुम्ही फोन करायला खूप उशीर केला. जान्हवी सांगते. असं ऐश्वर्याने गिफ्ट दिलं म्हणून उशीर झाला. तुम्ही तिला समजावून सांगा ना. अर्जुन विनंती करतो. हो, मी उद्या बोलेन. जान्हवी म्हणते. ठीक आहे, थँक्स. असं म्हणून अर्जुन फोन ठेवतो. मीशा लहान मुलीसारखी रागावते. जान्हवी हसत म्हणते आणि तिला जवळ घेऊन झोपवते. तिकडे अर्जुन अस्वस्थ झाला होता. या ऐश्वर्याच्या चक्रात मीशा नाराज झाली. कसंबसं बोलणं सुरू झालं होतं आणि तेही रागावणारच ना ती. इतक्या मेहनतीने तिने स्वेटर विणला, कार्ड लिहिलं आणि मी वेळेवर फोनही केला नाही. नाराज होणं साहजिक आहे. मीशाशी बोलता न आल्यामुळे अर्जुन खूपच बेचैन झाला होता. दुसरीकडे राजवीर उशिरापर्यंत काम करत होता. 2 वाजले होते. तो जाऊन पलंगावर आडवा झाला, पण त्याला झोप येईना. तो सतत कूस बदलत राहिला. शेवटी उठून बसला. औषधं घेतली आहेत. आज पूर्ण दिवस कॉफीही प्यायलो नाही, फक्त ग्रीन टी घेतली. आता हळदीचं दूध करून पाहतो. राजवीरने स्वतःसाठी हळदीचं दूध गरम केलं, प्यायलं आणि पुन्हा पलंगावर आडवा झाला. सगळं करून पाहिलं. मिस जान्हवीनं सांगितलेलं एकही उपाय कामाला येत नाहीयेत. माहीत नाही ती स्वतः इतकी कशी झोपते की मुद्दाम मला सांगतच नाही. झोप येत नसल्यामुळे राजवीर स्वतःशीच पुटपुटत होता. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपतो. पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.